नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सातारामधल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये प्रचंड राडा झाला आणि हा राडा सगळ्या महाराष्ट्राने पाहिलाय. या राड्याचे पडसाद हे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये उमटणार हे अपेक्षित होतं आणि त्याप्रमाणे ते उमटले सुद्धा. पण केवळ एवढ्यावरच ही गोष्ट थांबतीये का? तर अजिबात नाही. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून जो राडा झालाय तो राडा म्हणजे आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठी उलथापालथ घडणार याचे हे संकेत आहेत. दुसरं म्हणजे हा राडा किंवा अध्यक्षपदाची सातारा जिल्हा अध्यक्षपदाची ही निवडणूक म्हणजे शिंदे आणि फडणवीस यांच्यामधला जो आजपर्यंत वाद सुरू आहे हा वाद येणाऱ्या काळामध्ये अधिक वाढत जाणार आहे याचे संकेत देणारी ही निवडणूक ठरली आहे. आणि त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले 5 खासदार आम्ही फोडणार, ऑपरेशन टायगर आम्ही राबवणार असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा पहिला आमदार या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीतनं फुटलेला आहे हे इथे मला सांगायचंय. काही समजलं तुम्हाला आतापर्यंत मी जे काही सांगितलं? जर नसेल समजलं तर आणखीन थोडक्यामध्ये आणखीन सोप्या शब्दामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करतो. मुळामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून राडा झाला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आज अधिवेशनामध्ये याच्यापेक्षा जोरदार राडा झालाय. तो राडा म्हणजे आज अधिवेशन सुरू होत असतानाच सत्ताधारी पक्ष म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेने गटातले जे आमदार आहेत यांनी आज पायऱ्यांवर बसून जोरदार आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनामध्ये सातारा जिल्ह्याचे जे काही कोण SP आहेत त्यांचं नाव दोषी माझ्या मते त्यांना त्यांची उचलबांगडी करा, त्यांना हटवा अशा पद्धतीची मागणी या तुषार दोषी जे साताऱ्याचे SP आहेत त्यांची उचलबांगडी करा, त्यांना पदावरनं हटवा, त्यांना निलंबित करा अशी मागणी ही या सत्ताधारी आमदारांनी केलेली आहे. जसं समजलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अधिवेशनाच्या इथे येत आहेत तसं यांनी हे आंदोलन आवर्त घेतलं. पण या आंदोलनाच्या आधी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये एक प्लॅन आखला गेला. तो प्लॅन काय होता? तर तो प्लॅन होता की देवेंद्र फडणवीसांना यामध्ये अडकवायचं, यामध्ये घेरायचा प्रयत्न करायचा हा तो प्लॅन होता. आणि या प्लॅननुसार हे आंदोलन झालं आणि हे आंदोलन जसं संपलं पायऱ्यांवरचं तसं विधानसभेच्या दोन सभागृह आहेत. एक विधान परिषदेचं सभागृह आहे, एक विधानसभेचं सभागृह आहे. विधान परिषदेच्या सभागृहामध्ये आज शंभूराज देसाईंनी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीच्या वेळी काय राडा झाला आणि कसं आम्हा मंत्र्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली, या SP तुषार दोषींनी कशा पद्धतीचे आदेश दिले आणि या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये पोलिसांनी कसा हस्तक्षेप केला आणि जो या लोकशाहीला काळीमा फासणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न शंभूराज देसाईंनी केला. आज शंभूराज देसाईंनी ज्या शब्दांमध्ये सांगितलं त्यांनी कुठेही भाजपचं नाव घेतलं नाही. पण त्यांनी जे सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी काय सांगितलं की एक तर मुळामध्ये या निवडणूक प्रक्रियेमध्ये पोलिसांना हस्तक्षेप करण्याचं कारणच काय हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, या पोलिसांना जे आदेश दिले गेले होते ते SPंकडनं आदेश होते. ते आदेश असे दिले होते की कोणी मंत्री बघू नका, कोणी बघू नका, त्यांना याच्यापासून दूर करा
आणि त्याचप्रमाणे या पोलिसांनी आम्हा मंत्र्यांना, मी पालकमंत्री आहे सातारा जिल्ह्याचा, पण तरीही माझ्या दंडाला धरून माझे दोन्ही दंड या पोलिसांनी पकडले आणि मला तिथनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. आजही माझे हे दोन्ही दंड दुखतायत, मी त्याच्यावर औषध उपचार करतोय, गोळ्या घेतोय, हे देखील शंभूराज देसाईंनी सांगितलं. त्याचप्रमाणे शंभूराज देसाई असं म्हणाले की आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीची निवडणूक प्रक्रिया झाली नाही जी यावेळी सातारा जिल्हा परिषदेमध्ये बघायला मिळाली. या एसपीच्या मागचा बोलविता धनी कोण आहे हे शोधलं पाहिजे. म्हणजेच त्यांचा रोख जो होता तो सगळा गृह मंत्रालयाकडे होता, गृह खात्याकडे होता. अर्थात ते गृह खातं कुणाकडे आहे तर देवेंद्र फडणवीसांकडे आहे. त्यांनी नाव घेतलं नाही, त्यांनी भाजपचं नाव घेतलं नाही, पण पोलीस खात्यावर, गृह खात्यावर ज्या पद्धतीने त्यांनी विधान परिषदेच्या या सभागृहामध्ये आपलं म्हणणं सांगितलेलं आहे, त्यावरनं हे पोलीस आणि गृह खातं कशा पद्धतीने दोषी आहे आणि कशा पद्धतीने या पोलिसांनी लोकशाहीचा गळा घोटलेला आहे आणि अक्षरशः लाज आणणारी गोष्ट या पोलिसांनी केली आहे, या शब्दामध्ये शंभूराज देसाईंनी मांडणी केली. शंभूराज देसाईंचं संपत न संपतच तोच या विधान परिषदेच्या ज्या उपसभापती आहेत नीलमताई गोरे, डॉक्टर नीलमताई गोरे यांनी लगेच तत्काळ तिकडचे जे एसपी आहेत तुषार दोशी यांना आपण निलंबित करत आहोत असा आदेश दिला. आणि या आदेशावर लगेचच त्यांनी मंत्री उदय सामंत यांना हरकत विचारली. त्यावर उदय सामंत म्हणाले की या आदेशाची पुढच्या काळामध्ये लगेचच पूर्तता करू, तत्काळ पूर्तता करू, असं देखील उदय सामंतांनी सांगितलं. आणि हा आदेश देऊन नीलम गोरे या मुक्त झाल्या. म्हणजे लगेच त्यांनी तातडीनं हे आदेश दिले. आता एक लक्षात घ्या की याची चर्चा खालच्या सभागृहात म्हणजे विधानसभेच्या सभागृहात झाली. या सगळ्याचे पडसाद हे विधानसभेच्या सभागृहामध्ये चर्चेच्या मध्ये उमटले. या वेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नेमकं त्यावेळेला काय घडलं, अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी आपण कसा तुषार दोशी म्हणजे एसपी जे आहेत पोलीस एसपी यांना आपण कसा फोन केला, काय सांगितलं की तुम्ही ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊ द्यात, त्यानंतर तुम्हाला ज्या 2 सदस्यांना अटक करायची आहे त्यांना तुम्ही अटक करू शकता, पण निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप तुम्ही करू नका. लोकशाहीचा अधिकार आहे, त्यानुसार त्यांना मतदान करता आलं पाहिजे. त्यानुसार तुषार दोशी असंही म्हणाले की होय, याची काळजी आम्ही नक्की घेऊ. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असंही म्हणाले की आपण डीजींना फोन केला, डीजीन दाते म्हणून आहेत त्यांना आपण फोन केला. त्यांनी सुद्धा सांगितलं की मी तत्काळ एसपींना फोन करतो. आणि त्याप्रमाणे दातेंनी तुषार दोशींना फोन केला. तुषार दोशी तिथेही असं म्हणाले की होय, या प्रकाराची मी सगळी काळजी घेईन, कुठलंही म्हणजे मतदान सुरळीत पार पडेल हे मी बघीन. असं सगळं असताना सुद्धा 2 सदस्यांना मतदान न करताच त्यांची उचलबांगडी केली. हे सगळं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेच्या सभागृहामध्ये मांडणी केली. ही मांडणी करत असताना तिथे देवेंद्र फडणवीस आले. देवेंद्र फडणवीस आज 2 प्रकारावरनं संतप्त झालेले समजलं. ते म्हणजे एकतर नीलम गोरेंनी आपल्या अधिकारामध्ये ज्या पद्धतीचा आदेश दिला तो आदेश काही देवेंद्र फडणवीसांना पटलेला नसावा, तो मान्य नसावा, त्यामुळे ते चिडले असावेत. आणि दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने शंभूराज देसाईंनी पोलीस यंत्रणेवर आरोप केलेले आहेत, आक्षेप नोंदवलेले आहेत, ते देखील देवेंद्र फडणवीसांना फारसे पटलेले नसावेत आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस चिडले. खरं तर आज ते तातडीने नागपूरला जाणार होते, पण त्यांनी तो आपला नागपूरचा दौरा रद्द केला आणि त्यांनी सभागृहामध्ये एकनाथ शिंदेंची मांडणी झाल्यानंतर लगेचच तत्काळ उभं राहून त्यांनी अध्यक्षांना असं सांगितलं की अध्यक्ष महोदय, जे आत्ता उपमुख्यमंत्र्यांनी तिथली वस्तुस्थिती जी मांडली आहे त्याच्याबद्दलच्या चौकशीचे मी आदेश देतो. याबद्दलची चौकशी पूर्ण होईल आणि त्यानंतर याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल
त्याच्यावर आम्ही कारवाई करू, असं म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा विषय संपवून टाकला. थोडक्यात चर्चा आज विधिमंडळामध्ये अशी झाली की जो डाव एकनाथ शिंदेंनी रचलेला होता मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये किंवा गृहमंत्र्यांच्या विरोधामध्ये, तो डाव देवेंद्र फडणवीसांनी उलटवून लावलेला आहे. आता एक त्याच्यामध्ये जरा तांत्रिक मुद्दा देखील निर्माण झालेला आहे की उपसभा, आता जे SP आहेत ते IAS लेवलचे आहेत, त्यामुळे IAS लेवलच्या ऑफिसरला उपसभापती या आदेश देऊन निलंबित करू शकतात का, हा त्यातला एक पुन्हा टेक्निकल मुद्दा आहे की ज्यावर आज दिवसभरामध्ये तिथे चर्चा सुरू आहे. पण त्याच्याही पुढचा कळस असा आहे की उपसभापतींनी निलंबनाचे आदेश दिले आणि त्यानंतर याच सभागृहामध्ये म्हणजे विधान परिषदेच्या सभागृहामध्ये शशिकांत शिंदे जे सभापती आहेत ते आल्यानंतर त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. म्हणजे तुषार दोशी यांनी ज्या पद्धतीने तिथे सगळ्या ऑर्डर्स केलेल्या आहेत त्या नेमका काय आहे, तिकडची नेमकी परिस्थिती काय आहे, पोलिसांनी कशामध्ये हस्तक्षेप केलेला आहे, याबाबतची चौकशी करण्याचे आदेश हे सभापतींनी दिलेले आहेत. म्हणजे उपसभापतींनी दिलेले आदेश खोडून त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. असा सगळा हा घोळ या निमित्ताने बघायला मिळाला. आता दुसरी गोष्ट, सगळं हे प्रकरण का घडलं, तर हे साताऱ्याच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवरून घडलं. जे मी तुम्हाला अगदी सुरुवातीला म्हटलं की ही निवडणूक एकनाथ शिंदेंच्या एक आमदार जो आहे हा एक आमदार फोडणारी ही निवडणूक ठरलेली आहे. म्हणजे एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंचे खासदार फोडायला निघालेत, ऑपरेशन टायगर राबवणार आहेत आणि 5 खासदार आमच्या गळाला लागलेत असं एकीकडे शिवसेना एकनाथ शिंदेंच्या गटातनं सांगण्यात येत आहे. पण त्याच शिवसेनेतला एक आमदार हा या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या वेळी फुटलेला आहे. आता तो कसा, तो अध्यक्ष कोण आहे, तो आमदार कोण आहे, तर तो आमदार आहे महेश शिंदे. महेश शिंदे आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत राहिलेत का ते भाजपमध्ये आलेत, हाच प्रश्न या निवडणुकीने निर्माण केलेला आहे. तो का निर्माण केलाय, काय झालंय हे आपण बघूयात. ही निवडणूक जेव्हा पूर्ण झाली, याचे जेव्हा निकाल लागले तेव्हा निकाल काय आले, तर याच्यामध्ये एकूण 65 जागांसाठी निवडणूक झाली. त्यातल्या ज्या 34 आहे हा बहुमताचा आकडा आहे. बहुमताचा आकडा आता याच्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनी प्री अलायन्स केलेली आहे. म्हणजे त्यांनी निवडणुकीपूर्वीच युती केलेली आहे. भाजप स्वतंत्र लढून भाजपला याच्यामध्ये 27 त्यांचे सदस्य निवडून आले, राष्ट्रवादीचे 20 सदस्य निवडून आले आणि शिवसेना एकनाथ शिंदेचे 15 सदस्य निवडून आले. शिवसेना आणि राष्ट्रवादीची संख्या मिळून होते 35 सदस्यांची. म्हणजे 34चा आकडा जो बहुमताचा आकडा आहे तो पार केला गेलाय. पण हे होऊ नये आणि भाजपला काही झालं तरी साताऱ्यावर आपली सत्ता आणायचीच आहे. आता याच्या मागची देखील कारणं जी आहेत, एवढं सगळं महाराष्ट्रामध्ये आज भाजपची सत्ता आहे, आज राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे, आज जिल्हा परिषदांमध्ये सगळ्या बहुत करून भाजपची अध्यक्ष आहेत. आज त्याच्यानंतर आपण बघितलं पंचायत समित्यांवर भाजपचा झेंडा फडकतोय, महापालिकांवर फडकतोय. मग या एका जागेसाठी हा भाजप इतका का आतुर झालेला आहे, याचं कारण असं आहे की जयकुमार गोरे जे आहेत, हे जयकुमार गोरे भाजपाचे सोलापूरचे पालकमंत्री आहेत. त्यांचा जो मूळ गड आहे तो सातारा आहे. या सातारा जिल्ह्यावर आपला वचक निर्माण करण्यासाठी जयकुमार गोरे याच्यामध्ये लक्ष घालतायत. त्याचप्रमाणे मकरंद पाटील जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत, ते आपला वचक निर्माण करण्यासाठी इथे ठाण मांडून बसलेले आहेत. आणि शंभूराज देसाई तर साताऱ्यातले यापूर्वीपासूनचे मंत्री राहिलेले आहेत, त्यांना देखील हा जिल्हा आपल्या ताब्यात ठेवायचा आहे. ही जी सगळी रस्सीखेच आहे आणि त्यातून साताऱ्यासारखा जो आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे किंवा एकूण राष्ट्रवादीकडे असणारा गट जो आहे तो भाजपला आता आपल्या ताब्यामध्ये ओढायचा आहे. याचं कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला जे काही आपले पाय पसरायचे आहेत त्यासाठी हा साताऱ्यामध्ये
साताऱ्याच्या जिल्हा परिषदेवर आपला अध्यक्ष भाजपला बसवण्याचा हा भाजपचा हट्ट आहे. आणि म्हणून याच्यामध्ये आता गंमत अशी आहे की हे जे महेश शिंदे आहेत, जे एकनाथ शिंदे गटातले आमदार आहेत, हे महेश शिंदे जेव्हा एकसंध शिवसेना होती त्यावेळेला ते भाजपमध्ये होते. पण या साताऱ्यामधली जी कोरेगाव मतदारसंघ आहे, तो कोरेगाव मतदारसंघ भाजपकडे येत नव्हता, तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे म्हणजे त्यावेळच्या एकसंध शिवसेनेकडे जात होता. त्यामुळे त्यावेळेला भाजपमधनं हे महेश शिंदे शिवसेनेमध्ये गेले. पण असं म्हटलं जातं की हे महेश शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत अत्यंत जवळचे, अत्यंत गोटातले आहेत. आणि त्यामुळेच आज इतक्या वर्षांनंतर देवेंद्र फडणवीसांनी आपला महेश शिंदेच्या रूपाने हा पत्ता बाहेर आणलेला आहे. आणि महेश शिंदेच्या बायकोलाच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या रेसमध्ये उभं राहायला सांगितलं. म्हणजे महेश शिंदे हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आमदार म्हणून आहेत आत्ता. कारण जेव्हा एकनाथ शिंदे शिवसेनेमधनं फुटले तेव्हा त्या फुटीबरोबर ते एकनाथ शिंदेंबरोबर आले. त्यामुळे ते एकनाथ शिंदेच्या गटातले आमदार आहेत. आणि त्यांनी आपल्या बायकोला अध्यक्षपदासाठी उभं केलं ते भाजपकडनं. आणि सगळा जो प्रचार आहे तो आपल्या बायकोसाठी केला. आणि ऐनवेळी जे 2 सदस्य अनुपस्थित राहिले त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी कामगिरी बजावली ती महेश शिंदे यांनी बजावली. आणि त्यामुळेच महेश शिंदे आता हे एकनाथ शिंदेचे आमदार राहिलेत का, हाच प्रश्न याच्यातनं निर्माण होतो. आज एकनाथ शिंदेंना ही गोष्ट कळून चुकली असेल की जे आपण उद्धव ठाकरेंच्या पाठी खंजीर खुपसून ज्या पद्धतीने शिवसेना फोडली आणि ज्या भाजपसाठी फोडली, ज्या भाजपला सत्तेमध्ये आणण्यासाठी फोडली, त्याच भाजपने आज एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसलाय साताऱ्यामध्ये. आणि म्हणून मी जे तुम्हाला म्हटलं की आता येणाऱ्या काळामध्ये ही साताऱ्याच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये खूप मोठे उलथापालथ करणार आहे. आणि त्यातून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मधला जो वाद आहे, जो आतापर्यंत आपण बघितलाय, मग तो रायगडच्या पालकमंत्री पदावरनं झालेला असेल किंवा नगरविकास खात्यातल्या निधीवरनं एकनाथ शिंदे आणि फडणवीसातला वाद आपण बघितलेला आहे, किंवा सतत एकनाथ शिंदेंनी अमित शहांच्या बरोबर जी जवळीक निर्माण केली आहे त्यावरून हे वाद वाढलेले आपण बघितलेले आहेत. पण आता एकनाथ शिंदेंनी जे थेट गृहमंत्र्याला टार्गेट केलेलं आहे, गृह खात्याला जे टार्गेट केलेलं आहे या सातारा निवडणुकीच्या यावरून हे स्पष्ट होतं की येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला हा वाद विकोपाला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि याला देखील जर आपण डॉटच जोडायचा म्हटला, आपण जर का काही याचे नेमके संकेत म्हणून जर का बघायचं ठरवलं तर नुकतंच एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावरनं जाऊन आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांनी भेट घेतलेली आहे. तिकडचे खासदार फोडाफोडीचं सगळं राजकारण ते करून आलेले आहेत. आणि हेच कुठेतरी देवेंद्र फडणवीस जे यांना आवडत नाही की एकनाथ शिंदे सातत्याने अमित शहा यांच्या सांगण्यावरून ज्या पद्धतीचं राजकारण इथे करतायत आणि त्यामुळे त्यांच्यातला जो वाद आहे तो हा देखील एक त्यातलं वादाचं कारण आहे. आणि आता याच वादाचं कारण म्हणून देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याची किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला खाली पाडण्याची एकही संधी देवेंद्र फडणवीस सोडत नाहीत, जी त्यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावरून दाखवून दिलेली आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळात हा वाद चिघळल्याशिवाय राहणार नाहीये. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही देखील तुमचं मत या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. आणि जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.